मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जो गजा आहे तो मशनीचा काहीतरी फॉल्ट करतो आणि तो मशनीचा फॉल्ट करून आता त्याला असं वाटतं की राणी इथे येईलच आणि ती मशनीजवळ काहीतरी करेलच. त्यामुळं तो आता मशनी सगळ्या बदलून टाकतो आणि ते हात जाईल असं करतो. तर आता जी राणी आहे ती इंद्र आणि राणी बाहेर येतात, केडी ते बाहेर येतात आणि ते मशीनमध्ये बघत असतात. तर आता राणीचे कामगार वगैरे म्हणतात राणीला की काय ग राणी, तू आता हे काम विसरली असाल. तर राणी म्हणते की तुम्हाला काय वाटतं, तुमची राणी कपडे घातले म्हणून बदलली असेल का? अजिबात नाही. तुम्ही जे म्हणाल ना ते काम येतं या राणीला, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात, "हो का भावा? मग चल लाग का आम्हाला भावा, आम्हाला मशनीचं सांग ना." राणी म्हणते, "बाजूला हो, मी तुम्हाला ते मशनीचं नीट बसवून देते पॅक करून." आणि राणी ते जाते आणि मशनीचं पॅक बसवायला लागते. तेवढ्यात राणीचा हातात गुतायला लागतो. तेवढ्यात एक कामगाराला हे कळतं आणि तो कामगार राणीला बाजूला लोटवून देतो आणि लोटून दिल्यावरती तो माणसाचाच हात जातो त्या मशनीमध्ये. त्याचा हात पूर्ण त्या मशनीत जातो आणि पूर्ण रक्त येतं त्याच्यातून. त्याच्या हाताचं पूर्ण हे होतं आणि तो आता खूप मोठ्याने ओरडतो. तर आता इंद्र ते सगळेजण त्याला पकडतात आणि राणी ते सगळेजण त्याला पट्टी वगैरे करायला लागतात. त्याच्या हातातून ते फुकून देतात आणि म्हणतात, "ओ असं का केलं तुम्ही? तुमचं माझा जे हात वाचवण्यासाठी स्वतःचा हात मशनीमध्ये घातला." सगळेजण त्याला बोलतात आणि इंद्र पण त्याची आता काळजी घ्यायला लागतो. आता इंद्र पण त्याला तिथून घेऊन जातो. तर आता इकडं जी राणी आहे ती आता त्याला शांत करते आणि आता बाजूला घेऊन येते. तर आता लगेच इंद्र त्याला म्हणतो की शांत हो. आणि आता राणीला इंद्र घरी येतात. तर इंद्र घरी आल्यावरती इंद्र राणीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, "राणी, अगं हाच हात त्या मुष्णीमध्ये गेला असता तर कसं झालं असतं? अगं ह्याच हातासोबत मी मैत्री केली आहे. ह्याच हाताला जपायचं आहे मला. अगं त्याचमुळं मी तुला जपतोय राणी. माझ्या मैत्रिणीला मी त्यामुळं जपून ठेवतोय. अगं राणी, मला खूप काळजी आहे तुझी." तर राणी म्हणते, "एवढं काय इंद्र सर? अहो जेवढं नशिबात असतं तेवढं घडतंच. आपण आपल्या थोडी काय हातात असतं." तर इंद्र म्हणतो, "नाही, नाही. त्यासाठी मला तुला जपायचं आहे राणी. मी तुझ्यासोबत असं काही घडून देणार नाही आहे." असं तो राणीला बोलतो आणि राणीला लगेच जवळ घेतो आणि मिठी मारतो. तिचा हात हातात पकडतो. बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच राणीच्या प्रेमात पडेल का इंद्र?